गरीब मराठ्याचे पोरण मी आणि दोघांनी कायदा बनवला अर्ध्या महाराष्ट्राला मिळत लागा ना काय चाललं यावल्यावर तो कुणाकडे घेऊन पळतो यार याला काय म्हणतो मला आताच मीडियावाल्यांनी विचारलं नंतर म्हणले ती कुणाकडे जार घेऊन जातोय तज्ञाकडे म्हणतोय मला काही मिळत लागा ना म्हणजे नुसत्या गरीबाच्या पोरांनी एक कायदा बनवला तर अर्धा महाराष्ट्र टेन्शन मध्ये आला आणि मग अभ्यासावाल्याने बनवला नाही का वा टेन्शन असतं का आम्हाला कळत नाही आता आम्ही वावर घेतलाय ना पेरायला लागलो तर फुकन आमची काखरी बरोबर नाही यायची वाकडी तकडा बैल चालवतो आम्हाला काय करायचं दुसऱ्या बारीन सरळ चलत तू हे बैल मग नीट चढत पण तू द्या ना आम्हाला मग आम्ही चूक झाली तरी आम्ही आमची दुरुस्त करू आणि बरोबर असलं तरी आमचं आणि चुकलं तरी आमचं तुला काही घे नाही का तू मग हुशार आहे तुला इंग्लिश वाचित येते तुला कायदा वाचित तू पण तो 10% आरक्षण नाही दिलं आम्ही 3 कोटी आरक्षणात घातलं आतापर्यंत आणि पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा पण घातला चूक होत असते नाही असं नाही तुमच्याकडून होईल माझ्याकडून होईल का दगड घालतात मोठा एकामेकाच्या तू हुशार आहे काही कामाचा नाही आमच्या पण तू श्रीमंत तू येशीत वाढल्याला तो खानदान आम्ही सगळं बघितलं तर तो पाहुणे तो भाऊ माझी मंत्री आहे एक जण गृहमंत्र्याचा पाहुणा आहे माझी तुमचे खानदान पुरे येशीत वाढलेले आम्ही गायक्या पत्र्यात वाढलेले लोक आहेत पडलेल्या घरात वाढलेले आहेत आम्ही आमचं घेतो आम्ही आमच्या समाजाला देतो तू टेन्शन घेऊ नको हुकलं फिकलं तर आता आंदोलन करायची गरज नाही उपोषण करायची गरज नाही त्यांना भाजी नाही द्यायचं पाला नाही द्यायचा दूध नाही द्यायचं मुंबईत तिथंच वाळू खामाना खचायचं नाही महाराज एकदाच लढले का छत्रपती शिवराय वारंवार स्वराज्य झालं अरे आपण 2 वर्षात किती घातलंय आरक्षणात हे स्वाभिमान ठेवायचं त्याने सांगितलं का आपलं लगेच अयो काय भुकलं काय रे भुकलं तिथंच बोली करून घेतली जर चुकलं तर सुधारित जार काढावं लागलं ते म्हणले हो याला म्हणतात दाचका मराठ्याच्या गरीबाला त्या लाईनवर क्लिअर राहायचा कोणच्या तुम्ही म्हणले हैदराबाद गॅजेट लागू केलं विखे पाटील म्हणले अर्ध मंत्रिमंडळ म्हणलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा म्हणले आम्ही हैदराबादचं गॅजेट लागू केलं आता आम्हाला काय माहित नाही प्रमाणपत्र कुठं वाचत बसताना लफडेल कुठे शब्द चुकला तू तुला टाक म्हणा काय ते टाक म्हणा आम्हाला त्याच्याशिवाय नाही भेटणार हे अभ्यासक वाचक तज्ञ इतके झाले जे निघाल्यापासून तो इतके अभ्यासक घेत मला जिंदगीत माहित नव्हतं इतके कुणी म्हणतो मी अभ्यास घे बाबा मोकळं पुस्तक थोडं डोक्यावर काय नाही हे फक्त आपल्याला बोलवीत येत आपण एक गोळे गरीब माणसं आपणला विश्वास येतं मग ते एखाद्या केलं आपण थोडं गैरसमज होतो काय गैरसमज नाही टेन्शन नाही घ्यायचं बिनधास्त राहायचं मिळलं नाही मिळालं त्यांचं सगळं बंद तिकडे बेटावर बसा म्हणून मुंबईचा तुम्ही एक बाबा तुम्हाला सांगतोय आवड आमचं काय कमी आवड मुंबईला आले आणि यांनी मुंबईला पहिल्यांदी महाराष्ट्राची संस्कृती दाखवली पोलिसाची सोल बांधायचे माणसं आखडायचा झोका बांधतात पहिल्यांदा मुंबईत झालो कशावर काय करते हे पोरं काय बिघडलेले नव्हते यांना काही झालेलं नाही समाजासाठी तिथे खेळत बागडत होते आपलं राज्य आहे महाराष्ट्र ग्रामीण तसेच आपली मुंबई आहे म्हणून खेळत होते कोणाला त्रास द्यायचा उद्देश नव्हता एकाही माय मौल्य धक्का लागू दिला नाही मराठीच्या पोरांनी एकाही आमची संस्कृती एकदा दाखवली उलट मुंबईचे विचार जिवंत केले त्या पोरांनी कुठं इतक्या ताकदीने आणि पहिल्यांदा असं घडलं की 3री वेळ ते म्हणले तुम्ही माघारी जा म्हणलं माघारी जाते कारण हेच वागावं लागणार आहे आपण जर दुसऱ्याच्या बुद्धीने वागलं वाटलं होईल बरं का आपल्याला आपल्याच बुद्धीने वागायचं मग मला धाक नाही आणि मग तुम्हाला नाही तरी मला मराठीनंतर फोन केले 2 दिवस ते दगडा खाली चुने निघले अभ्यास निघले 2 दिवस ते कन्फ्युजन करून टाकलं सगळं गैरसमज मग मराठीचे फोन सुरू झाले ते म्हणले हा बा करणारे आपण आहेत लाडणारे आपण आहेत मिळवणारे आपण आहेत त्यांच्याकडे देऊन देऊ नका तुम्ही फक्त आहेत तसे आम्हाला इमानदार पाहिजे
आपण काही कुठं करू आरक्षण घेऊ आयल मला असं आहे का. आणि मग ते पोरं मग मराठा समाजाचे फोन आल्यावर ते म्हणले याला आम्ही बघतो तुम्ही टेन्शन हे रिअल आहे. आपल्या समाजाला काय मिळायला लागलं ना विनाकारण ही करणार. आता घरावर काय जास्त बोलत नाही पण एवढंच सांगतो खूप मोठी लढाई जिंकली गरीब मराठ्यांनी. ती सोपी नाही एका लिख हे आश्वासन नाही आहे जे आर आहे हे काय शब्द नाही लेखी नाही हे काय ड्राफ्ट नाही. खूप मोठी लढाई जिंकली. मराठवाडा प्रदेश खूप मोठा आहे. आज याच्यातले लोक हळूहळू पोरं पोरी नोकऱ्याला जाते शिक्षण घेते खूप कल्याण होणार आहे समाजाचं. पश्चिम महाराष्ट्र सुद्धा त्यांनी तेही गॅजेट घेतलं. आपण कधी भेद नाही केला. मराठवाडा वेगळा पश्चिम महाराष्ट्र वेगळा. खानदेश विदर्भासाठी एक समिती आणखीन काम करते. सगळ्यांचं काम होईल. आता एवढंच गरवून सांगतो आता कच्चून मिळालंय सगळ्याला. हा आता उघडलं टेन्शन घेऊ नका आणि मला एक महिनाभर आराम करून द्या थोडा. आपण सगळेजण मिळून आता जे सांगतो ना आपण सगळेजण मिळून आता दसरा मेळाव्याला महाराष्ट्रातले लोक एका जागेवर भेटू जसा होईल तसा छोटा मोठा जसा असेल तसा कारण तयारी नाही ना आपल्या वेळेस. कारण गेल्या वेळेस ग्राउंड साफ करायला वेळ होता ते होता. महाराष्ट्र पुरा येणं म्हणजे निवेदनाचा प्रॉब्लेम होईल. जसा होईल तसा 500 असो 1000 असो आपण आपला जसा असेल तसा दसरा मेळावा परंपरेनं 100% करायचा. आणि तिथून मग सांगू सरकारला काय दिलं नाही ना आता कसं घेतो आम्ही तुमच्या दसऱ्याच्या तयारीला. आपलं सगळ्यांना जय शिवराय.